नुकत्याच झालेल्या ठाण्यात आयोजित केलेल्या परिवहन विभागाच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला भाजपच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही। निमंत्रण असूनही प्रमुख अतिथी म्हणून अपेक्षित असलेले भाजप नेते गणेश नाईक या कार्यक्रमाला गैरहजर राहिले। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्कांसह भाजप शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली। यावरून आता भाजप नेते गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी आपल्याला आमंत्रण आलंच नसल्याचं सांगितलं, तर प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण दिलं होतं असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। आणि ते नाईक आहेत आणि मी सरनाईक आहे, आमच्यात कलह नाही असं मिश्किल भाष्यही त्यांनी यावेळी केलंय। मला आमंत्रण आलं तर आलं का नाही, म्हणजे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे म्हणजे याचा अर्थ काय आमंत्रण पोचताच नाही आहे। आता हे आम्ही माझे दोन्ही पी आहेत, माझे OSD आहेत, आम्हाला आमंत्रण नाही आलं। आणि दुसरे ठीक आहे, आता तो उत्तर भारतीयांचा तो काय रिक्षाचा काय म्हणजे त्यांना प्रशिस्त पद्धत देण्याचा ना, ठीक आहे, ते ठीक आहे। प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांची नावं टाकावं लागतात, ऐकला का? आणि मला आमंत्रण, माझा राग पण नाही आणि मला काय ते मी तक्रार पण नाही करत। गणेश नाईकां साहेबांकडे भरपूर काही कार्यक्रम असतील, कदाचित त्यांना त्यांच्या PS, OSD किंवा PNनी दिलं नसेल, परंतु शासकीय नियमानुसार प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये निमंत्रण पत्रिका ही पोचवली जाते। चांगलं संबंध असताना उगाच त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कारल्याची भाजी बनवल्यासारखं काहीतरी करता। आमचे अतिशय चांगले संबंध आहे।